विरोधी पक्षातील काही नेत्यांना श्रीखंड तर काहींना पिठलं भाकरी मिळाली। काही ठराविक मोठ्या नेत्यांनाच निधी मिळाला तर 90% आमदारांना निधीच मिळाला नसल्याची तक्रार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। विरोधी पक्षाच्या ज्या नेत्यांना निधी मिळालाय त्यांनी तो घेऊ नये, एकत्रित राहायचं आहे तर सर्वांनी एकसारखं वागायला हवं असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारकडून निधी मिळवणाऱ्या विरोधी पक्षातील काही प्रमुख नेत्यांना सुनावलं। त्यामुळे निधी वाटपावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच नाराजी नाट्य रंगल्याचं दिसतंय। पाहुयात जितेंद्र आव्हाड नेमके काय म्हणाले। आमचे जे थांबलेत ते अतिशय प्रेमाचे शरद पवारांचे कार्यकर्ते, शरद पवारांवर ज्यांचं मनापासून प्रेम आहे ते सगळे थांबले। आमिष दाखवून सुद्धा गेली नाहीत। आम्हाला त्याच्यामुळे एक रुपयाही निधी मिळाला नाही, 1 रुपयाही, आणि सांगून ठेवलंय की तुम्हाला 1 रुपया निधी मिळणार पण नाही। ठीक आहे, नाही मिळाला तो निधी आमच्या घरी जाणार नव्हता, आमच्या मतदारसंघातल्या गरीब मतदारांकडे जाणार होता। आमच्या गरीब मतदारांना त्यांच्या हक्काच्या पैशापासून वंचित ठेवणारे तुम्ही कोण? निधीचा असमतोल होता कामा नये असं सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा विदर्भाच्या लोकांनी हे केलं होतं, याचिका टाकली होती, तेव्हा त्यांनी विदर्भाचा बॅकलॉग भरून काढा असं सांगितलं होतं। मराठवाड्याचा बॅकलॉग भरून काढा असं सांगितलं होतं। बॅकलॉग म्हणजे काय? हाच तुम्ही हे जे वरेमाप पैसे देऊन टाकता, तुला 450 कोटी, तुला 500 कोटी, तुला 600 कोटी, तुला 1 रुपया पण नाही। आता मला 1 रुपया पण नाही आहे, पण मला सुखही नाही आणि दुःखही नाही। राजकारणामध्ये अशी दुश्मनी काढायची नसते। राजकारणामध्ये तुमचा काय मी वैरी नाही आहे, तुमच्या आणि माझे काही वैचारिक मतभेद आहे म्हणून मी तुमच्याबरोबर नाही आलो, म्हणून मला 1 रुपयाही द्यायचा नाही, हे लॉजिक नाही आहे।